नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. नोटाबंदीमुळे बचत गटांच्या कर्जाचे हप्ते महिलांना भरता आले नाही आणि मायक्रो फायनान्स वाल्यांकडून महिलांना होणारा त्रास याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये मनसेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. मायक्रो फायनान्स ज्या 50 भर कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडून या महिलांना होणारा जाचक त्रास, महिलांच्यावर होणारे अत्याचार याच्या विरोधात हा मोर्चा होता. खरं म्हणजे नोटाबंदीमुळे अनेक महिलांना आपलं काम गमवावं लागलेलं आहे. अनेकांनी च्याकडे पगार नाही झालेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत सुरळीत परिस्थिती होत नाही तोपर्यंत महिलांना हप्ता भरण्यासाठी मुदत वाढ मिळावी, 6 महिन्याची मुदत मिळावी. गणेश चव्हाण, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सांगली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी येथील नामांतर स्मृती सोहळ्यासाठी हजारो भीम सैनिकांनी अभिवादन केले. राहेरी येथील सर्वात मोठ्या ऐतिहासिक पुलावरती पोलिसांनी हा मोर्चा अडवला होता. त्यावेळी भीम सैनिकांनी या पुलावरून उड्या टाकून औरंगाबाद येथे नामांतरांच्या मोर्चात सहभाग घेतला होता. या मोर्चात काही भीम सैनिकांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या भीम सैनिकांना स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी हजारो भीम सैनिक येथे येत असतात. गजानन काडुसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा. भाजप सरकारने काय कामे केली आणि कोणकोणत्या योजना भाजप सरकारने आणल्या आहेत याची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी यासाठी सुराज्य पर्व सर्व महाराष्ट्रभर फिरत आहे. सुराज्य पर्वचा रथ आज सांगलीमध्ये दाखल झाला. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील सरकारला 31 ऑक्टोबर 2016 रोजी 2 वर्ष पूर्ण झाली. या कार्यकाळात सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले असून अनेक जनहिताच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती सुराज्य पर्व या उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पक्ष राज्यातील जनतेस देत आहे. त्याच्यावर जो खाली नंबर आहे जर आपण जर मिस कॉल केला तर शासनाच्या सगळ्या योजनांची आपल्याला माहिती मिळते. जेणेकरून योजना माहीत नाहीत म्हणून लोकांना त्याचा फायदा घ्यायला नाही असं होऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे. जवळपास राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या 200 योजनांची इथं माहिती आहे आणि ऑडिओ व्हिज्युअल इथं टीव्ही लावलेले आहेत. आपण इयरफोन कानात घाला की त्या योजनांची माहिती तुम्हाला मिळते. या रथामध्ये जनतेकरिता शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध आहे. या रथामध्ये माहितीपत्रक आणि व्हिडिओद्वारा लोकांना माहिती दिली जात आहे. गणेश चव्हाण, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सांगली. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.